संपूर्ण जगाला ज्यांनी शांततेचा संदेश दिला तो पहिला शासकीय राजा भगवान सिद्धार्थ गौतम बुद्ध. भले तर देव काशीची लंगोटी नाताळच्या माती हळू गाठी असे आपल्या कीर्तनातून प्रबोधन करणारे जगद्गुरू संत तुकाराम महाराज. कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक स्वराज्य करते छत्रपती शिवाजी महाराज. राजाधिक ऋषी राजर्षी शाहू महाराज आरक्षणाचे जनक. आणि नुकताच आपण 11 एप्रिलला ज्यांची जयंती साजरी केली आणि ज्यांना बाबासाहेबांनी गुरु मानलं असे स्त्री शिक्षणाचे प्रणेते सत्यशोधक महात्मा फुले या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन. आणि आज आपण सर्वजण इथे ज्याच्यासाठी जमलेलो आहोत यांची आपण 135वी आज जयंती साजरी करतो ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री प्रबोधनकार शिल्पकार राज्यघटनेचे स्त्री शिक्षणाला शिक्षण मिळावं म्हणून घटनेतून स्त्रियांना उद्धार करणारे स्त्रियांना सतत झटणारे असे आपले बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या महापुरुषांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन. विचार मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्याचबरोबर आपल्या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय श्री रवींद्रजी शंकर शेटवळ साहेब, आपल्या संस्थेचे सेक्रेटरी मिश्रा शेठ, त्याचबरोबर संस्थेचे संचालक शैलेंद्र शेजवळ, आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री वेखंडे सर आणि आपल्या शाळेचे माजी शिक्षक धाट सर. बाबासाहेब असे म्हणतात की हा देश कुठल्या धर्मग्रंथावर चालत नसून हा देश केवळ आणि केवळ या संविधानावर चालतो. एवढी मोठी लोकशाही आपली असणारा हा देश केवळ एका संविधानात चालतो आणि आजही तो शाबूत आहे. हा भाग म्हणजे बाबासाहेबांनी केलेला आपल्या उपकार. बाबासाहेब म्हणतात की जो समाज जो व्यक्ती जी कोम आपला इतिहास विसरते तो समाज ती व्यक्ती ती कोम आपला कधी इतिहास निर्माण होऊ शकत नाही. म्हणून आम्हाला जर भविष्य निर्माण करायचं असेल तर आम्हाला आमचा इतिहास शिकला पाहिजे. मग आमचा इतिहास कसा आहे? स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये गेलं तर बघा भारतामध्ये अशी 2 आंदोलनं आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही जर कधी स्वतंत्र भारताचा इतिहास जर पाहिला तर एक होता ब्रिटिशांच्या विरोधात केलेलं आंदोलन आणि एक होता तिथल्या दलित वंचित बहुजनांसाठी हक्क मिळावं यासाठी केलेलं आंदोलन, ज्याच्यामध्ये महात्मा फुले होते, शाहू महाराज होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. स्वतंत्र भारतामध्ये किती मंत्र्यांनी बाबासाहेबांना प्रश्न विचारला, बाबासाहेब तुम्ही स्वतंत्र भारताच्या आंदोलनामध्ये आमच्यासोबत का सामील होत नाही? बाबासाहेब म्हणतात का? आणि इथल्या माझ्या वंचित बहुजन समाजाला हक्क मिळत नाही, समानता मिळत नाही. अरे तो सत्याग्रह आठवा बाबासाहेबांचा. काळा मंदिरामध्ये प्रवेशासाठी केलेला सत्याग्रह, मार्चच्या 14 त्यासाठी पाण्यासाठी केलेला सत्याग्रह, बाबासाहेबांनी आमच्यासाठी केलेला सत्याग्रह. या सत्याग्रहातून आम्हाला कळलं की बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय काय केलं. बाबासाहेब आपल्याला माहिती आहे की आज बाबासाहेबांची 135वी जयंती साजरी होते. केवळ भारतात नाही तर भारताबाहेर जगातल्या अनेक देशांमध्ये साजरी केली जाते. कारण त्यांचे योगदान संविधानाने आम्हाला जो मी तुमच्या समोर आज उभा आहे हा मला दिलेला अधिकार आहे बाबासाहेबांनी. हा संविधानाचा अधिकार आहे म्हणून त्याला घटनेचे शिल्पकार म्हणतात. एवढं मोठं योगदान बाबासाहेबांचं आहे. शेवटी सांगितले की बाबासाहेबांनी दिलेला मंत्र, बाबासाहेब म्हणतात की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. बऱ्याचशा भाषणामधून आपण तो ऐकतो, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. याचा अर्थ मी थोडक्यात सांगतो. आता शिका म्हणजे काय? केवळ पुस्तकी ज्ञान नाही. बाबासाहेब म्हणतात केवळ पुस्तकी ज्ञान नाहीये, शिक्षण असं घ्या की ते आयुष्यभर तुमच्या कामात येईल. शिका, पुस्तकी ज्ञान नाही, आयुष्यभराचं ज्ञान आहे.
आणि संघटित व्हा म्हणजे एकत्र येऊ नका, समाजाला संघटित करा, समाजाला एकत्र आणा. आणि संघर्ष म्हणजे अहिंसा नाही. बाबासाहेब इथे काय म्हणतात की संघर्ष म्हणजे अहिंसा नाहीये. संघर्ष म्हणजे तुमच्यावर केलेल्या अन्यायावर वाचा फोडण्यासाठी तुम्ही जो संघर्ष करणार आहात तो हा संघर्ष आहे, हे बाबासाहेब सांगतात. आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचं जर आपल्याला वारसा पुढे न्यायचा असेल तर बाबासाहेबांचा स्वाभिमान जपा. स्वाभिमान बाबासाहेबांचा स्वाभिमान काय? तुम्हाला जे मिळतं ते जसं तसं स्वीकारू नका, ते पडताळा, प्रश्न विचारा आणि सत्य काय आणि असत्य काय हे जाणून घ्या आणि मग ते स्वीकारा, असे बाबासाहेब म्हणतात. आणि याच खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना आपण दिलेली ही सर्व जयंतीच्या शुभेच्छा आहेत. मी पुन्हा एकदा 135व्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि ते थांबतो. जय संविधान, जय भारत, धन्यवाद.